पहिली पोस्ट आली, दुसरी पोस्ट, या दोन्हीमध्ये अजूनच एक तिसरी पोस्ट. बीड जिल्ह्यात जणू सोशल मीडिया पोस्टचा खेळ सुरू आहे. बीड जिल्ह्याचे राजकारण सध्या एका मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आरोप प्रत्यारोपांपलीकडे जाऊन आता थेट जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलंय. धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी धमकी दिली आहे की जर धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश अण्णा धस यांचा खेळ खल्लास करू. याआधी वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांनी एक फेसबुकवर पोस्ट करून खळबळ उडवली होती. आता फड यांच्या पोस्टमुळे या वादाला पुन्हा तोंड फुटले असून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण ही धमकी फक्त एका पोस्ट पुरती मर्यादित आहे का, की यामागे अजून काही जुनी सूडचक्र आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्या मुलाची पोस्ट याच्याशी काय संबंध, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे. गोविंद फड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जर धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास करू. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणात टीका होणे सामान्य आहे, पण खेळ खल्लास करणे यासारख्या शब्दांचा वापर केल्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरही विरोधक टीका करत आहेत. या विधानामुळे मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रकरण अचानक उद्भवलेलं तर बिलकुलच नाही, याला एक पार्श्वभूमी आहे. काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला होता. जरांगे पाटील यांनी दावा केला होता की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येची सुपारी दिली आहे. त्यावेळी या प्रकरणाची मोठी चर्चा देखील झाली होती आणि संशयिताच्या नार्कोटेक्सची मागणी देखील करण्यात आली होती. आता फड यांच्या धमकीमुळे जरांगे यांच्या त्या जुन्या आरोपांना जणू बळच मिळालं असल्याचं चित्र निर्माण झालंय. या संपूर्ण वादाचा दुसरा महत्त्वाचा पदर म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, ज्यामुळे कराड समर्थकांमध्ये मुंडे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यानेही फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्याने म्हटलं होतं की आता मी गप्प बसणार नाही, सर्वांसमोर सर्व काही बोलणार आहे. या पोस्टमुळे अनेकांची झोप उडाली आहे, कारण सुशील नेमके काय गुपित उघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असताना पहिल्या पोस्टमध्ये सर्वांसमोर सर्व काही बोलणार असे म्हटल्यानंतर सुशील कराडने आता दुसरी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक अत्यंत टोकदार प्रश्न विचारला आहे की नेमका राजाश्रय कुणाला दिला जातोय, आम्हाला की तुम्हाला? आणि या एका प्रश्नाने बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राजाश्रय म्हणजे सत्ताधाऱ्यांचे पाठबळ. सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मग त्यांनी हा प्रश्न कुणाला उद्देशून विचारला आहे? या पोस्टमध्ये सुशील कराडला नेमकं काय सुचवायचं आहे हे स्पष्ट झाले नसले तरी राजाश्रय आम्हाला मिळाला की समोरच्यांना असा संशय निर्माण करून त्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढवली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्ट वॉरवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल करताना दिसले. सुशील कराडच्या या राजाश्रयवाल्या पोस्टवर त्यांनी थेट उत्तर मागितलं आहे की धनंजय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की जर तुम्हाला राजाश्रय मिळाला नसेल तर मग 14 महिने ही हिंमत आली कुठून? लोकांची लेकरं संपवण्यापर्यंतची मजल कुणामुळे आली? तुम्ही फेसबुकवर कोडी घालण्यापेक्षा थेट जनतेसमोर येऊन सांगा की तुम्हाला नेमकं कोणी वाचवलं आणि कोणी हे कृत्य करण्यासाठी बळ दिलं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.